श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभराशीच्या जातकांनो, येत्या 72 तासात तुमच्या बंद दारावर नक्की कोण दस्तक देणार? तुमच्या घराबाहेर अचानक अशी काही अकल्पनीय गर्दी होईल जी पाहून काळजाचा ठोका चुकेल आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडाने वेळेच्या मर्यादी बांधलेला एक अत्यंत शक्तिशाली आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे. तुमच्या आयुष्यात असं काही थरारक घडणार ज्याची कल्पना कदाचित तुम्ही आजवर स्वप्नातही पाहिली नसेल. कुंभराशीच्या जातकांनो, अनेक महिने आणि वर्षापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक छळाचा, अपमानाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो काळ आता एका भयानक वळणावर येऊन थांबलाय. रक्ताचं पाणी करूनही जेव्हा कष्टाचं फळ मिळत नाही आणि हसणाऱ्या संसाराला जवळच्याच लोकांची वाईट नजर लागते, तेव्हा माणसाची काय अवस्था होते हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणी जाणत नाही. नेमकी हीच परिस्थिती बदलण्यासाठी या कालचक्राने आता उग्र रूप धारण केलं आहे मित्रांनो, आणि तुमच्या परिस्थितीची चेष्टा करणाऱ्याच्या श्रीमुखात भली मोठी सनसनी चपराक देण्याची वेळ आली आहे. कुंभ राशीच्या जातकाने या संपूर्ण घडामोडी मागे ग्रहाची एक अत्यंत दुर्मिळ, डोळे दिपवणारी युती कारणीभूत ठरेल, जी माणसाच्या नशिबात केवळ एकदाच येते. येत्या 7 दिवसाच्या आत एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा थेट दारावर एक असा गुप्त व थरारक शुभ समाचार मिळेल जो ऐकून तुमच्या छातीत धडधड वाढेल. पण सावधान, तुमच्या दाराशी येणारा प्रत्येक चेहरा तुमचा उदो करण्यासाठी येत नसून त्या गर्दीत काही कपटी लोक मुखवटे घालून सुद्धा येतात. त्या गर्दीतून काही विशिष्ट व्यक्तीच्या हातात अशा काही रहस्यमय वस्तू असतील जी तुमच्या सर्वात मोठी कमजोरी बनू शकतात. आणि या महाधोक्यापासून वाचवण्यासाठी ब्रह्मांडाने तुम्हाला कोणते 3 असे मुख्य गुप्त असे संकेत दिले ते आज या भविष्यवाणीत आपण पाहणार आहोत. त्यामुळे एक सेकंदही मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत आणि संपूर्ण ब्रह्मांडात ग्रहाची एक अत्यंत दुर्मिळ, डोळे दिपवणारी तितकीच रहस्यमय युती निर्माण झाली आहे. कालचक्राचे पाय आता पूर्णपणे फिरले असून तुमच्या नशिबाची उलटी गिनती सुरू झाली आहे. आगामी 72 तास हे तुमच्यासाठी साधेसुधे नसून ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त गणनेनुसार या काळात नशिबाचा आता असा खेळ सुरू होईल जो संपूर्ण जग पाहत राहील. मित्रांनो, आजवर तुम्ही ज्या सुवर्ण संधीची चातकासारखी वाट पाहत होतात, जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस अश्रू गाळले आहेत, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्या समोर येऊन उभी ठाकणार आहे. हा काळ तुमच्या परिस्थितीशी आणि गरिबीशी चेष्टा करणाऱ्याच्या श्रीमुखात भली मोठी सनसनी चपराक देणारा ठरेल. परंतु कुंभराशीच्या जातकांनो, मृगशीर्ष नक्षत्राच्या विशेष प्रभावामुळे तुम्ही जन्मापासूनच अत्यंत स्वाभिमानी आहात. मार्ग आकर्षक आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारे देवी स्वभावाचे व्यक्ती आहात मित्रांनो. तुमच्या या स्वभावामुळे आणि शुक्राच्या बलाढ्य स्थितीमुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल की लोक तुमच्या शब्दाला राजज्ञ मानू लागतील आणि तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर लोकांची मोठी गर्दी होऊ लागेल. पण याच गर्दीत सर्वात मोठे थरारक रहस्य दडले आहे मित्रांनो, ते म्हणजे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. या वाढत्या प्रभावाने, बदलत्या नशिबाने काही जवळचेच लोक आतून प्रचंड जळफळाट अनुभवत आहेत. ते चेहऱ्यावर आनंदाचा मुखवटा घालून तुमच्या दाराशी येतील, पण त्यांच्या मनातील ते कपट, डोळ्यातील खरा हेतू तुम्हाला ओळखता आला पाहिजे मित्रांनो, कारण याच गर्दीत तुमच्या विरुद्ध एक मोठा कट रचला जाणार आहे. कुंभ राशीच्या जातकानं, सर्वात महत्वाची मोठी कमजोरी म्हणजे तुमच्या भावनेच्या भरात येऊन तुम्ही लोकांवर आंधळा विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील गुप्त योजना, तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करता. म्हणूनच ब्रह्मांड आज तुम्हाला अत्यंत मोठी चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या आगामी योजना असतील, खाजगी गोष्टी असतील, घरातील गोष्टी असतील किंवा आर्थिक व्यवहार असतील, पूर्णपणे आपल्यातच गुप्त ठेवायला पाहिजे. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक, चमत्कारिक बदल घेऊन येत आहे जो तुमचा बँक बॅलन्स पूर्णपणे बदलून टाकेल. अनेक दिवसापासून अडकलेले, बुडालेले किंवा एखाद्याने मुद्दामून थकवलेले तुमचे पैसे अनपेक्षित मार्गाने थेट तुमच्या हातात येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशा एखादी गुप्त किंवा मोठी डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, या धन लाभाची आणि यशाची वाचता चुकूनही स्वतःच्या सावली पाशही करू नका, अन्यथा काही स्वार्थी लोक तुमच्या निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला पुन्हा एका मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढून कंगाल करू शकतात. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गोपनीय आणि प्रगत सिद्धांतानुसार आगामी काळात तुमच्यावरती केवळ
ग्रहाचीच कृपा होणार नाही, तर तुमच्या राशीतील ऊर्जा चक्र देखील वेगाने सक्रिय होऊ लागतील. विशेषतः तुमचे आज्ञाचक्र आणि अनाहत चक्र जागृत झाल्यामुळे तुमच्यामध्ये एक अद्भुत सिक्स सेन्स म्हणजे अंतर्ज्ञान निर्माण होईल, ज्यामुळे तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले, तिचा हेतू काय आहे, चांगला किंवा वाईट, हे देखील ती व्यक्ती बोलण्याआधी स्पष्टपणे तुम्हाला जाणू लागेल. तुमच्या नशिबाच्या या अथांग बदलामुळे या अंतर्गत बदल तुम्हाला अनेक मोठ्या फसवणुकीपासून, धोक्यापासून वेळेवर वाचवेल. कुंभराशीच्या जातकांनो, येत्या काही दिवसात तुमच्या वास्तूमध्ये म्हणजे तुमच्या घरात, राहत्या घरात काही अतिशय सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुमच्या घरात बऱ्याच दिवसापासून तुळशीचे रोप सुकत असेल किंवा घरात एक प्रकारचा जडपणा जाणवत असेल, तर मित्रांनो, अचानक त्या जागेवर एक वेगळीच प्रसन्नता ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. तुमच्या घरातील कुलदेवतेच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत अचानक जास्त वेळ स्थिर व प्रज्वलित राहू लागेल. हा संकेत दर्शवतो मित्रांनो की तुमच्या वास्तूमध्ये असलेली नकारात्मक शक्ती, वस्तू दोष आता पूर्णपणे नष्ट झाले असून साक्षात लक्ष्मीचा कायमस्वरूपी निवास तुमच्या घरात होणार आहे. कुंभराशीच्या जातकानो, या संपूर्ण कालचक्राच्या बदलामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की यशाच्या शिखरावर पोहोचत असताना तुमच्या मनातील करुणा, दान धर्माची भावना कधीही कमी होऊ देऊ नका. येत्या काळात जेव्हा तुमच्याकडे अनपेक्षित धनलाभ होईल, तेव्हा तुमच्या दाराशी आलेला कोणताही गरजू किंवा भुकेल्या जीवाला विनमुख पाठवू नका. विशेषतः काळ्या रंगाच्या प्राण्यांना अन्नदान करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल, कारण यामुळे शनी देवाचा तुमच्यावरील आशीर्वाद अधिक घट्ट होईल. हा दैवी नियम जर तुम्ही पाळला तर ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आखलेला हा राजयोग केवळ 7 दिवसापुरताच मर्यादित न राहता आयुष्यभरासाठी तुमच्या पाठीशी उभा राहील. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, जेव्हा नशिबाचे चक्र इतक्या वेगाने फिरते तेव्हा त्याचा थेट परिणाम सुद्धा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असतो. येत्या 7 दिवसात अचानक वाढणाऱ्या कामाच्या व्यापामुळे, धावपळीमुळे तुम्हाला प्रचंड थकवा जाणू शकतो. तसेच मानसिक अस्वस्थता वाटू शकते. ब्रह्मांड तुम्हाला सुचवत आहे की या काळात रात्रीची पुरेशी झोप घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी आणि ग्रहाची शुभ ऊर्जा ग्रहण करण्यासाठी दररोज सकाळी किमान 10 मिनिटे उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल. कुंभराशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही मोठे अंतर्गत बदल सुद्धा होणार आहेत. तुमचे वरिष्ठ भागीदार तुमच्यावर एक मोठी व नवीन जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे, जी तुमच्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. परंतु ही जबाबदारी स्वीकारताना कागदपत्राची पूर्तता नीट तपासून घ्या. घाईघाईत मित्रांनो कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू नका. डोळे व कान उघडे ठेवून घेतलेला प्रत्येक व्यावसायिक निर्णय तुम्हाला भविष्यात कोट्यावधीचा फायदा देऊ शकतो. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, या संपूर्ण राजयोगाच्या काळात तुमच्या कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणजे तुमच्या आईवडिलांचे विशेष आशीर्वाद तुमच्यासाठी सर्वात मोठे सुरक्षा कवच ठरतील. जर तुमच्याशी जुने काही मतभेद असतील तर या 7 दिवसात पुढाकार घेऊन ते मिटवून घ्या. त्यांच्या चरणाशी स्पर्श करून घेतलेला आशीर्वाद तुमच्या कुंडलीतील राहू व केतूचे सर्व अशुभ प्रभाव एका झटक्यात नष्ट करेल. हा काळ जुने वाद विसरून कुटुंबाला एकत्र आणण्याचा आणि साक्षात कुलदेवतेची कृपा घरात खेचून आणण्याचा आहे, हे मात्र विसरू नका. कुंभराशीच्या जातकांनो, आता मात्र नीट कान देऊन ऐका. जेव्हा एक ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार असते, तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडून आणणार असते, तेव्हा थेट बदल होण्यापूर्वी तुम्हाला निसर्गाकडून 3 अत्यंत गुप्त व शुभ अद्भुत असे संकेत मिळायला सुरुवात होतात. त्यातील पहिला व मुख्य संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार तुम्हाला जाग येत असेल, हे अत्यंत शुभ लक्षण असतं. जाग आल्यानंतर जर तुम्हाला भीती वाटण्याऐवजी अतिशय प्रसन्न, शांत आणि ऊर्जेनं भरलेलं वाटत असेल, तर समजून जा की साक्षात दैवी शक्ती आणि न्यायदेवतेची कृपा तुमच्यावर झाली आहे. हा काळ तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत होण्याचा आणि तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्याचा पूर्वसंकेत आहे. कुंभराशीच्या जातकानो, दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत हा की तुमच्या स्वप्नाशी, घराशी, वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्यावर अनेक लोक नकळत दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, विहीर, नदी, समुद्र दिसत असतील किंवा पांढरी गाय, सुंदर असं देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देत असतील, तर समजून जा की तुमच्यावरील सर्व पितृदोष, बाधा आता दूर झालीत. एवढंच नाही तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अचानक एखादी चिमणी किंवा सुंदर पक्षी येऊन किलबिलाट करत असेल
किंवा मुंग्याची रांग दिसत असेल तर समजून जा की तुमच्या घरात अष्टलक्ष्मीचे पाऊल पडत आहे. यासोबतच तुमच्या स्वभावात होणारा अचानक बदल म्हणजे मनातील राग, चिडचिड, नकारात्मकता गळून पडेल. आणि तिसरा सर्वात मोठा शक्तिशाली संकेत आहे हा मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे छुपे विरोधक पाठीत खंजीर खुपसणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय होत असतात. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहे, त्याच्या जगात कोणी वाकडी करू शकणार नाही. या सर्व नकारात्मकतेवर आणि शत्रूच्या हालचालीवर मित्रांनो, शत्रूच्या चालीवरती मात करण्यासाठी तुम्हाला एक अमोघ उपाय करायचा आहे. कोणत्याही शनिवारी किंवा गुरुवारी पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तिथे जप करा. 21 प्रदक्षिणा घाला आणि तिथल्या मुंग्यासाठी साखर, रवा आवर्जून टाका. हा उपाय तुमच्या भोवती एक असे दिव्य कवच निर्माण करेल ज्याला भेदणे शत्रूला कधी शक्य होणार नाही. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी मित्रांनो, आता लगेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने जय महाकाल, जय भगवान विष्णू, जय लक्ष्मी माता, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहा. आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.